मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे नेते मंडळी, कुटुंबीय हे आता तिकडे पोहोचलेले आहेत आणि हे पार्थिव थोड्याच वेळात शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये पोहोचेल. गायक दलेर मेहंदी हे त्यांना अश्रू अनावर झालेले आपण बघतोय. अशी भावना अनेकांच्या मनामध्ये आहे. पूर दाटून आलाय अनेकांचा, कारण लाडक्या आशाताई आज निघून गेलेल्या आहेत. प्रवीण दवणे सर आहेत आपल्यासोबत पुन्हा एकदा. दवणे सर, तुम्ही मगाशी एक जीवलगा या सिनेमाचा रेकॉर्डिंगच्या वेळेचा किंवा त्यावेळेचा एक किस्सा सांगणार होतात. दवणे सर. तर त्या चित्रपटामध्ये एक अगदी नवी नायिका ही घेण्याचं ठरलं. म्हणजे पूर्ण पहिली, कारण प्रेमकथा ती होती आणि त्यामुळे तुषार दळवींच्या बरोबर एक नवीन नायिका, म्हणजे नंतर रेशम टिपणीत आली ती नव्हे, तर त्याच्या आधी. ओके. तर ती एक म्हणजे ते मी मुद्दाम सांगतो, तर ती गायचं तीच ठरली होती असं चाललं होतं. तर त्यामुळे पहिलं जे गाणं होतं त्याच्यामध्ये एक तऱ्हेची साध होती, जीवलगा साधही ऐकना. तर जीवलगा त्या उभ्या राहायला गायल्या आणि त्यांच्या त्या म्हणजे त्याही वेळेला त्यांचं वय मला वाटतं 70-75 असेल, मला आपण वय बघत पण नाही, पण 75च्या देहामध्ये जसं काही एक 17 वर्षाची मुलगी बसलेली असावी त्याप्रमाणे तो असा कोरा करकरीत आला स्वर. आणि मी म्हटलं धन्य झालं, आता म्हटलं आपलं रेकॉर्डिंग छान होणार. अचानक त्या थांबल्या आणि त्यांनी विचारलं महेशजींना की कुणासाठी मी गाते, कोण आहे हिरोईन. तर त्यांनी त्या मुलीचं नाव सांगितलं आणि मी ऐकलेलं नाही कधी, नाही म्हणे हा इथला पहिला चित्रपट आहे. मग काय झालं, त्यांनी तो हेडफोन काढून ठेवला बरं का, आणि लगेच सांगितले राहते कुठे, तर म्हणे तिथे कुठेतरी, म्हणजे अंधेरीच्या जवळ कुठेतरी राहते ती, तिकडे 7 बंगला का 12 बंगला कुठला. तर म्हणे मी थांबते ती येईपर्यंत, तिला तुम्ही लगेचच्या लगेच बोलवा. आता आशाताईंचीच आज्ञा ती, मलाही काही कळेना. अर्धा पाऊण तास वेगळ्या गप्पा टप्पा झाल्या असतील, काय झालं असेल, आणि ती अगदी बावरलेली मुलगी 17-18 वर्षाची एकदम अचानक म्हणजे बोलवल्यामुळे आली रेकॉर्डिंगच्या स्टुडिओमध्ये. तिला पण ती पण दडपण मनात की आशा भोसलेने आपल्याला का बोलवलं बुवा. तर त्यांनी नातीशी बोलावं इतक्या प्रेमाने डोक्यावरून हात फिरवून तिला अगदी जवळ घेऊन सांगितलं की बाळा जीवलगा तू कसं म्हणशील जरा मला म्हणून दाखव, तू काम करणार त्याच्यामध्ये. तिने तिच्या पद्धतीनं ते म्हणून दाखवलं. पुन्हा पुन्हा त्या गप्पा मारल्या. पुन्हा तिला सांगितलं की ही ओळ तू गाशील कशी, तू मी गायिका नाही, मला गाता नाही येणार, तरी प्रयत्न कर तू. असं बऱ्याच वेळ त्यांचं चाललं होतं. आणि नंतर मग ते झाल्यावर ती मुलगी गेली तिकडे. रेकॉर्डिंग झाल्यानंतर पुढची गोष्ट खूप महत्वाची आहे. मी आशाताईंच्या जवळ गेलो आणि नमस्कार करून म्हटलं, आशाताई पुढचं गाणं रेकॉर्ड व्हायच्या आधी थोडा वेळ आहे, तर मला एक कुतूहल आहे, मी विचारू का. विचार ना की तुम्ही त्या नव्या मुलीला का बोलावलं आणि गप्पा का तिच्याशी केल्यात. तर त्या म्हणाल्या, हे बघा जेव्हा वैदा रहमान, आशा पारेख, हेलन किंवा आपल्या मराठीतल्या जयश्री गडकर, शिवादेव या कोणी असायच्या तर मला माहिती होतं त्या की त्यांची ओठांची हालचाल कशी होईल. पण मी जेव्हा नव्या मुलीसाठी गाते तर मी जेव्हा गाईन तेव्हा ते आशा भोसलेंचं गाणं न वाटता त्या नायिकेचं गाणं वाटलं पाहिजे, त्या मुलीचं वाटलं पाहिजे. मग ती ओठ किती उघडते, तिच्या शिरा कुठे ताणल्या जातात याचं मला थोडस माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून मी तिला बोलावलं. खरोखर सांगतो की नंतर एका बाजूला गेल्यावर ते जे अश्रू आपल्याला येतात ना, ते त्याला नाव नाही, दुःखाचे नाहीत, काही नाहीत, काही नाहीत, एक वेगळंच आदराचं आकाश त्या अश्रूमध्ये असतं. म्हटलं कीर्तीच्या शिखरावर आशाताई अजून हा विचार करतायत की मी जी नवीन नायिका आहे तिला मी न्याय दिला पाहिजे. पुढे अर्थात काही बदल झाले आणि रेशम टिपणी झाल्या,